नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. शहरातील विविध ठिकाणी बसवण्यात आलेले CCTV कॅमेरे बंद असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात राहुल भोयर यांनी निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल श्रीराम भोयर, संपादक ब्रह्मपुरी दर्पण, सामाजिक कार्यकर्ता यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ब्रह्मपुरी शहरातील अनेक ठिकाणी शासनाने CCTV कॅमेरे बसवले आहेत, परंतु हे कॅमेरे 22 जून 2022 पासून केबल खराब झाल्याने बंद आहेत. त्यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी हे कॅमेरे त्वरित दुरुस्त करणे अथवा नव्याने बसवणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील चौकात पोलीस स्टेशन अंतर्गत CCTV कॅमेरे लावले आहेत, ते दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रथम वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रथम वर्ष तंत्रनिकेतन अभियांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना दिनांक 29 मे ते 25 जूनपर्यंत ऑनलाईन स्वरूपात नोंदणी करता येणार आहे. सदर नोंदणीमध्ये प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीकरता प्रत्यक्ष स्क्रुटिनी व ई-स्क्रुटिनी हे 2 पर्याय उपलब्ध असून विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार लाभ घेऊ शकतात. प्रत्यक्ष स्क्रुटिनी या पर्यायात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर उपस्थित राहून कागदपत्राची पडताळणी करावी लागेल, तर ई-स्क्रुटिनी या पर्यायात विद्यार्थी इंटरनेट कनेक्शन असलेल्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने ऑनलाईन स्वरूपात पडताळणी करून घेऊ शकतात. ऑनलाईन स्वरूपात नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज निश्चित होईल. त्यानंतर दिनांक 27 जून रोजी ऑनलाईन स्वरूपात तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. सदर तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. यात काही त्रुटी असल्यास त्यांनी दिनांक 28 ते 30 जून या कालावधीमध्ये सुविधा केंद्रास भेट देऊन किंवा ऑनलाईन स्वरूपात तक्रार नोंदवून आपल्या प्रवेश अर्जामध्ये दुरुस्ती करून घ्यावी. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी दिनांक 2 जुलै रोजी ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात येईल. त्यानंतर 3 प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. ऑनलाईन स्वरूपात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर SMS च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती दिली जाईल. पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी poly24.dtemaharaष्ट्र.gov.in या लिंकवर किंवा DTE डिप्लोमा ॲडमिशन या ॲपच्या साहाय्याने आपली नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा नोडल अधिकारी तथा शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ. राजन वानखेडे यांनी केले आहे. प्रवेशाबाबत काही मदत हवी असल्यास शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी येथे सुविधा केंद्र उपलब्ध आहे. गट प्रवर्तक व आशा वर्कर तालुका मेळावा चिमूर येथे नुकताच संपन्न. कंत्राटी कर्मचारी दर्जा व 10,000 मोबदला वाढ 2,000 दिवाळी बोनस निर्णयासाठी 2 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संलग्न आयटकचा तालुकास्तरीय मेळावा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यामध्ये विविध मागण्यांबाबत चर्चा झाली. यामध्ये गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा असा प्रस्ताव त्वरित राज्य व केंद्र सरकारने मंजूर करावा व यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्य शासनाने गट प्रवर्तकांना 10,000 मोबदला वाढ, 2,000 रुपये दिवाळी बोनस निर्णय शासन GR काढावा, अंमलबजावणी करावी. गट प्रवर्तक व आशा वर्करला त्वरित सामाजिक सुरक्षा देऊन किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती, पगारी रजा, भविष्य निर्वाह निधी लागू करावी. गट प्रवर्तक यांना हजेरीसाठी GPS सक्ती करू नये. यावेळी राज्यातील कार्यरत गट प्रवर्तक यांचा एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 2 जुलै आझाद मैदानमध्ये गट प्रवर्तक कर्मचारी यांच्या छत्री आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योग्य पद्धतीने न्यायालयीन लढा सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्याला आयटक नेते विनोद झोडगे, तालुका अध्यक्ष ममता भिमटे, विश्रांती रामटेके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैशाली वाघमारे, रेखा शेळामे, हेमलता रामटेके, अर्पणा धनविजय, भानुशी कुरेशी, धनश्री येडणे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.